साहेबांचं जर आपण पहिलं भाषण ऐकलं असेल, त्या पहिल्या भाषणामध्ये पक्ष स्थापनेचं भाषण, आज या क्षणाला महाराष्ट्राला स्वतःला अर्पण करत आहे। त्यावेळेस साहेबांनी सांगितलं होतं की मला जीन्स आणि टी शर्टवर ट्रॅक्टरवर बसलेला शेतकरी पाहिजे। भविष्यामध्ये मला या महाराष्ट्रामधला जो शेतकरी आहे तो जीन्स आणि टी शर्ट घालून ट्रॅक्टरवरती बसलेला मला बघायचा आहे। 96-97 पासून मी माननीय राज साहेबांसोबत आहे आणि त्यावेळेस पासून आजतागायतपर्यंत साहेबांसोबतच आहे। मध्यंतरी महाराष्ट्रातले एक सन्माननीय सदस्य आहेत विधानसभेचे बबनराव लोणीकर यांनी एक विधान केलं की शेतकऱ्यांचा बाप नरेंद्र मोदी। शेतकऱ्यांविषयी असं बोलताना म्हणजे त्यांना काहीच कसं वाटू शकत नाही। खरं तर शेतकरी हा सगळ्यांचा बाप आहे, शेतकरी हा सगळ्यांचा अन्नदाता आहे। शेतकऱ्यानं जर अन्न पिकवलं नाही तर खाणार काय? जी पीक विमा योजना मागच्या वर्षीपर्यंत 1 रुपयात शेतकऱ्याला पीक विमा मिळत होता, ती योजना सरकारनं बंद केली। काय करताय तुम्ही शेतकऱ्यांसंदर्भात? सोयाबीनला भाव मिळत नाही, कापसाला भाव मिळत नाही, तुरीला भाव मिळत नाही, ऊसाला भाव मिळत नाही, तुम्ही काय करताय? शासन म्हणून काय करताय? मात्र ती कर्जमाफी अद्यापही झालेली दिसत नाहीये। नेमकी कर्जमाफी होणार आहे का? अपेक्षा तरी आहे का? तसे चांगल्या पद्धतीचा जर भाव मिळाला शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही। स्वतः देवेंद्र फडणवीस असतील किंवा मंत्री असतील, त्यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर केलं होतं, त्यांच्या जाहीरनाम्यात होतं की कर्जमाफी आम्ही करणार म्हणून। परंतु आता निवडणूक संपली, रात गई बात गई, त्यांचं काम साधलं। म्हणजे हे खोटारडं सरकार आहे। खरं तर यांना काही देणं घेणं नाही शेतकऱ्यांचं, फक्त निवडणुकीत मतदान घ्यायचंय। मतदान झालेल्या दुसऱ्या दिवशी शेतकरी मेला तरी चालतो। शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं जे साहेबांचं स्वप्न होतं, आधुनिक शेतीचं स्वप्न, ते आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र या माध्यमातून सांगतो। नमस्कार, मनसे सोशलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे अध्यक्ष संतोष नागरगोजे। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातला शेतकरी याच्या पुढे काय नेमक्या समस्या आहेत किंवा पनगेश्वर सारख्या कारखान्याचा जो प्रश्न होता, त्यातल्या शेतकऱ्यांच्या, तिथल्या कारखानदारांच्या नेमक्या काय समस्या आहेत, शेतीविषयकच्या सगळ्या समस्या आणि महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेनं या विषयात केलेलं काम, संघटनेचं काम, या सगळ्या विषयात बोलण्यासाठी आज ते आपल्यासोबत आहेत। सर, सर्वप्रथम स्वागत आहे तुमचं मनसे सोशलमध्ये। नमस्कार सर। माझा सुरुवातीचा प्रश्न तुम्हाला असा आहे की शेतकरी जो आहे आता महाराष्ट्रातला, त्यासमोर आज अनेक समस्या आहेत, त्यातल्या कुठल्या प्रमुख समस्या आहेत ज्याला सगळ्यात जास्त तोंड द्यायला लागते शेतकऱ्याला आज? सध्या घडीला जर आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर शेतीमालाला भाव भेटत नाही आणि सरकार म्हणून भाव मिळण्यासाठी ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या केंद्र सरकारकडून किंवा राज्य सरकारकडून फक्त भाव जाहीर होतात, हमी भाव जाहीर होतात, त्या हमी भावाची अंमलबजावणी होत नाही। त्यानंतर कर्जाचं ओझं शेतकऱ्यांवर, त्या कर्जमाफीचा प्रश्न आहे। पुन्हा विमा जो आहे तो विमा शेतकऱ्यांना मिळायला तयार नाही। आता सोयाबीन जर समजा आपण सोयाबीनचा विमा आहे किंवा कापसाचा विमा आहे, तर शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सुद्धा तो विमा मिळत नाही। आणि मग जर समजा विमा नेमका कशासाठी आहे, मग जर समजा शेतकऱ्याला त्याचा फायदाच होत नसेल तर या सगळ्या, किंवा लाईटची समजा जे वीज आहे शेतकऱ्यांना दिवसा आणि पूर्ण ताकदीनं दिवसाची वीज शेतकऱ्यांना पाहिजे, ती शेतकऱ्यांना भेटायला तयार नाही। पुन्हा जे समजा कृषीच्या जे योजना आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, बोगस खतं आहेत, बोगस बियाणं आहेत, या सगळ्या समस्या। पाण्याचं नियोजन आहे, समजा सिंचनाच्या विषय आहेत, सिंचनाचं व्यवस्थित शेतकऱ्यांचं सिंचनाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे, तो तसाच आहे। अशा सगळ्या समस्या शेतकऱ्यांच्या आहेत सध्या। त्या समस्यांवर आपण सविस्तर चर्चा करून, मात्र त्याआधी मला तुम्हाला हे विचारायचं आहे की या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी किंवा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना नक्की काय काम करते? महाराष्ट्र नवनिर्माण सेना सध्या माननीय राजसाहेबांनी माझी जवळपास 5-6 वर्षापूर्वी मनसेच्या शेतकरी सेनेचा प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली। आणि साहेबांचं जर आपण पहिलं भाषण ऐकलं असेल, त्या पहिल्या भाषणामध्ये पक्ष स्थापनेचं भाषण, त्यावेळेस साहेबांनी सांगितलं होतं की मला जीन्स आणि टी शर्टवर ट्रॅक्टरवर बसलेला शेतकरी पाहिजे आहे। म्हणजे साहेबांचं आधुनिक शेतीचं स्वप्न आहे हे। त्यातून साहेबांनी त्यावेळेस 2006ला त्यावेळेस सगळ्या महाराष्ट्राला तसा संदेश दिला होता। म्हणजे आपला शेतकरी जो आहे पारंपरिक शेती पद्धतीने शेती करतोय आणि पारंपरिक शेती पद्धतीने शेती केल्यामुळे त्याचं उत्पन्न म्हणावं त्या पद्धतीने येत नाही आहे। आणि म्हणून त्या शेतकऱ्याचं उत्पन्न कशा पद्धतीने वाढवता येईल, त्या शेतकऱ्याला जो मार्केट आहे ते कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येईल, ह्या सगळ्या संदर्भानं शेतकऱ्यानं, सगळ्यात महत्त्वाचं की शेतकऱ्यानं आधुनिक शेतीची कास धरली पाहिजे।
आणि जे शेतकरी आधुनिक शेती करतायत ते शेतकरी कशा पद्धतीनं प्रगती करतायत या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत गेल्या पाहिजेत. या दृष्टिकोनातून सध्या महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचं काम चालू आहे. आणि बाकी मग त्या विषयावर समजा ते आंदोलनं समजा आता समजा परवा पनगेश्वर कारखान्याचा विषय निर्माण झाला किंवा विम्याचा विषय असेल त्या विषयावर तर आपण आंदोलनं करतोच किंवा ते प्रश्न सोडवण्याचं काम करतोच, परंतु शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून सध्या आपण काम करतो. सच असं म्हणालात की राज ठाकरेंचं हे स्वप्न आहे की आधुनिक शेती निर्माण झाली पाहिजे, शेतकरी आधुनिक झाला पाहिजे. मात्र आजचं महाराष्ट्रातलं चित्र बघितलं तर इतर सर्व राजकीय पक्षांचे शेतकरी सेनेचे अध्यक्ष असतील किंवा महाराष्ट्राचे मंत्री असतील कृषी विभागातले, हे आधुनिक होतात, शेतकरी मात्र त्या जमिनीत राहतो. मात्र राज ठाकरेंनी आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या अध्यक्षपदी तुमच्यासारख्या शेतकरी कुटुंबातील मुलाची निवड केली. या निमित्तानं तुमची राजकीय पार्श्वभूमी ही सगळी सुद्धा ऐकायला आवडेल आम्हाला. विषय असा आहे की मी माझं गाव लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील नरवटवाडी म्हणून माझं छोटं गाव आहे. मला कसल्याही प्रकारचा राजकीय वारसा नाही. मी शेतकरी कुटुंबातून आहे आणि शेतात स्वतः सर्व कामं केलेली आहेत. म्हणजे इतर लोक जे म्हणतात की आम्ही शेतात काम करतो किंवा आपले एकनाथराव शिंदे साहेब त्या गावाकडे जाऊन काहीतरी हेलिकॉप्टरनं जाऊन कुठं ते वेली बघतानाचे फोटो असे काढतात, तो त्यांचा विषय. परंतु ॲक्च्युअल शेतीमध्ये स्वतः काम केलेलं आहे, स्वतः शेतकऱ्यांच्या समस्या बघितलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या समस्या बघत शेतकऱ्यांविषयी तळमळ असल्यामुळं, शेतकऱ्यांविषयी काहीतरी करण्याची इच्छा असल्यामुळं माननीय राजसाहेबांकडं ज्यावेळेस भारतीय विद्यार्थी सेना राजसाहेबांनी काढली त्यावेळेसपासून म्हणजे भारतीय विद्यार्थी सेना जवळपास 96-97 पासून मी माननीय राजसाहेबांसोबत आहे आणि त्यावेळेसपासून आजतागायतपर्यंत साहेबांसोबतच आहे. साहेबांनी या सगळ्या दरम्यान मला पक्ष ज्यावेळेस स्थापन झाला, पक्ष स्थापनेचा लातूरचा मी जिल्हाध्यक्ष, पहिला जिल्हाध्यक्ष, जवळपास 15 वर्ष मी जिल्हाध्यक्षपद भोगलं. त्यानंतर शेतकरी सेनेचं प्रदेशाध्यक्ष केलं, पक्षाचं प्रदेश सरचिटणीस केलं. म्हणजे साहेबांनी खूप मोठमोठ्या जबाबदाऱ्या एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या दिल्यात. आणि त्या जबाबदाऱ्या देण्याचं कारण की साहेबांच्या अपेक्षा आहेत की साहेबांनी एकदा सांगितलं होतं की या सगळ्या लोकांकडून, हे जे राजकारणी लोक आहेत किंवा शेतकऱ्यांसाठी आम्ही अमुक करू तमुक करू म्हणणारे, बाता मारणारे लोक आहेत, हे काही करू शकणार नाहीत. ह्यांच्या तोंडाला रक्त लागलेले आहेत. तुम्ही आता म्हणाल की शेतकरी आधुनिक झाला नाही, जे शेतकऱ्यांसाठी काम करतो म्हणणारे नेते किंवा कृषी मंत्री हे आधुनिक होत चाललेत. म्हणून शेतकऱ्यावर ॲक्च्युअल काम झालं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून साहेबांनी शेतकऱ्यांविषयी खरोखर ज्याला तळमळ आहे किंवा शेतकऱ्यांसाठी जो खरोखर काम करतोय अशा माझी पार्श्वभूमी नसताना सुद्धा माझी निवड केली. खरंच साहेबांचं मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो किंवा माझ्यासारख्या एका तरुणाला शेतकऱ्यांसाठीची एवढी मोठी जिम्मेदारी दिली आहे. आणि खरं तर हे एक आव्हान आहे. शेती अनेक वर्षापासूनचे शेतीचे प्रश्न प्रलंबित आहेत आणि ते शेतकऱ्यांचे प्रश्न हे करण्याचं एक आव्हान आहे माझ्यासमोर. आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी 100% ते पेलवणार आहे. त्या दृष्टिकोनातून माझं कामही चालू आहे. लगेचच रिझल्ट येणार नाही, परंतु एक दिवस सांगतो की 100% सरकार जे म्हणतंय की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू, परंतु माननीय राजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं जे साहेबांचं स्वप्न होतं, आधुनिक शेतीचं स्वप्न, ते आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र या माध्यमातून सांगतो. संतोषजी, हे सगळं राजकारण किंवा राजकीय काम हे 1 मिनिट बाजूला ठेवून मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. कारण तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही शेतात अनेक वर्ष काम केलेलं आहे, आजही करता. मध्यंतरी महाराष्ट्रातले एक सन्माननीय सदस्य आहेत विधानसभेचे, बबनराव लोणीकर, त्यांनी एक विधान केलं की शेतकऱ्यांचा बाप नरेंद्र मोदी. खरा शेतकऱ्यांचा बाप कोण आहे? कसं आहे, हे जे बिनभोबाट सुटलेले मंत्री आहेत ह्यांना काय बोलावं काय नाही, खरं सांगतो ह्यांना म्हणजे लाज वाटली पाहिजे अक्षरशः की शेतकऱ्यांविषयी असं बोलताना म्हणजे त्यांना काहीच कसं वाटू शकत नाही. खरं तर शेतकरी हा सगळ्यांचा बाप आहे, शेतकरी हा सगळ्यांचा अन्नदाता आहे. शेतकऱ्यानं जर अन्न पिकवलं नाही तर खाणार काय? त्याच्यामुळं हे असं म्हणणारे लोक, खरंच राजकारणामध्ये अशा प्रकारचे लोक आहेत, हे राजकारणाचं दुर्दैव आहे की ज्यांना शेतकऱ्यांविषयी काहीच वाटत नाही. ते भावनाशून्य लोक आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की किमान शेतकऱ्यांविषयी बोलताना, ज्याच्यावरती आपण जो आपल्याला अन्न देतो त्याच्याविषयी, अन्नदात्याविषयी बोलताना इथून पुढं ह्या लोकांनी तोंड सांभाळून बोललं पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. सरकारमध्ये जर असे लोक बसलेले असतील तर त्यांच्याकडून कामाची कशी अपेक्षा करणार हा एक प्रश्न आहे. आता येऊ समस्यांकडे शेतीच्या.
सगळ्यात मूळ प्रश्न आहे तो पीक विम्याचा. जी पीक विमा योजना मागच्या वर्षीपर्यंत 1 रुपयात शेतकऱ्याला पीक विमा मिळत होता, ती योजना सरकारनं बंद केली. ही योजना बंद करण्यामागं कुठेतरी लाडकी बहीण या योजनेचा फटका आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि ही योजना बंद पडल्यामुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान होत आहे? तुम्हाला खरं सांगू का, ज्यावेळेसपासून पीक विमा योजनेमध्ये कंपन्या आणल्या, वेगवेगळ्या प्रायव्हेट कंपन्या आल्या, त्यावेळेसपासून त्या कंपन्या स्वतःच्या फायद्यासाठी काम करणाऱ्या कंपन्या आहेत आणि त्यावेळेसपासून शेतकऱ्याला विमा मिळायला तयार नाही. ज्यांचं नुकसान होतं आहे त्याला विमा मिळत नाही. आणि अशा परिस्थितीत जर समजा या कंपन्या शेतकऱ्यांना विमा देणार नसतील, आता शासनानं मध्यंतरी 5 ट्रिगर, म्हणजे आता फक्त 1 रुपयात पीक विमा बंद केला असं नाही, तर ते वेगवेगळ्या प्रकारचे ट्रिगर होते त्याच्यामध्ये, की स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चातचं नुकसान किंवा पेरणीच्या वेळेसचं नुकसान, अशा वेगवेगळे ट्रिगर होते त्याच्यात. तर ते ट्रिगरही बंद केलेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की शेतकऱ्यांना विमा फक्त दाखवायचं की आम्ही विमा द्यायलो किंवा कंपनी विमा देणार आहे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की ज्या काही समजा नियम अटी घातल्या जात आहेत विमा मिळण्यासाठीच्या, त्या शेतकऱ्यांना विमा कसा मिळणार नाही या पद्धतीच्या आहेत. आता मला सांगा की 1 रुपयामध्ये पीक विमा कोण चालू केली? याच लोकांनी चालू केली. 1 रुपयात बंद का केली? कारण उलट 1 रुपयामध्ये विमा योजना चालू केल्यामुळं शेतकऱ्यांचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये सहभाग वाढला होता. ते शासनाकडे आकडेवारी आहे त्याची. परंतु यांनी अचानकपणे ही बंद केलं. कारण आता तुम्ही म्हणल्यासारखं लाडक्या बहिणीचा विषय असेल किंवा त्यांनी फक्त ते निवडणुकीपुरतं, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ती योजना चालू केलेली असावी आणि त्यामुळं आता ते बंद करून टाकली आहे. एका हेक्टरला, आता माझ्या समजा रेणापूर तालुक्याचं जर मी सांगितलं तर एका हेक्टरला 1160 रुपये हप्ता आता नवीन योजनेनुसार भरावा लागणार आहे शेतकऱ्याला. आणि माझ्या रेणापूर तालुक्यामध्ये 52,000 हेक्टर जमीन आहे, तर जवळपास 7 कोटी रुपये एका तालुक्यातून जाणार आहेत. कुणाला जाणार आहेत? पीक विमा हप्त्यापोटी कंपनीला जाणार आहेत. आणि जिल्ह्यातून जर बघितलं, पूर्ण जिल्ह्यातून जर बघितलं तर तो 100 कोटीच्या आसपास पीक विमा कंपनीला हप्ता जाणार आहे. ही महिन्याची वर्षाची नाही, वर्षाचा हप्ता असतो तो. आणि त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्राचा विचार करा. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य असं आहे की एवढा तोटा कुणाला व्हायला, कुणाच्या खिशातले पैसे चाललेत? शेतकऱ्यांच्या खिशातले पैसे चाललेत ना. मग तुम्ही सरकार चालवताना तुम्ही अनेकदा असं म्हणता की आम्हाला शेतकऱ्यांविषयी तळमळ आहे, काळजी आहे. आणि मग शेतकऱ्यांविषयी जर तुम्हाला काळजी आहे तर शेतकऱ्याला विमा भेटत नाही, शेतकऱ्यांची ओरड उठते. त्या प्रायव्हेट विमा कंपन्या शेतकऱ्यांना विमा देत नाही आहेत. आता त्याच्यातले जे समजा निकष आहेत, त्या जे समजा विमा जे मिळण्यासंदर्भातले जे निकष आहेत, आता सध्या जो निकष आहे, समजा सध्याची जी योजना त्यांनी बदलली आणि नवीन योजना चालू केली, त्याच्यानुसार पीक कापणी प्रयोगानुसार विमा मिळणार आहे. पीक कापणी प्रयोग एका महसूल मंडळामध्ये ते 12 ठिकाणी केले जातात. परंतु त्याच्यामधले 50-60% पीक कापणी प्रयोग हे केले जात नाहीत, बोगस केले जातात. मुळामध्ये पीक कापणी प्रयोग हे महसूल मंडळ वाईज न करता ते गाव वाईज केले पाहिजे आणि एका गावामध्ये 4-4 केले पाहिजेत. कारण आता सध्याची परिस्थिती अशी झाली आहे की एका गावात जे पर्जन्यमान आहे तर बैलाच्या एका शिंगावर पाऊस पडतोय, दुसऱ्या शिंगावर पाऊस पडत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये महसूल मंडळ वाईज जर तुम्ही विचार केला तर कसं होणार? शेतकऱ्यांना विमा भेटणारच नाही. आणि त्याच्यामध्ये 7 वर्षाचं सरासरी उत्पन्न, 7 वर्षाच्या सरासरी उत्पन्नापैकी 2 वर्ष दुष्काळाचे वगळणार त्यांनी आणि 2 वर्ष दुष्काळाचे वगळून 5 वर्षाचं जे सरासरी उत्पन्न असेल, या वर्षीचं उत्पन्न जे आहे, या वर्षीचं चालू वर्षीचं उत्पन्न, त्या 5 वर्षाच्या मागील जे उत्पन्न आहे त्याच्या सरासरीपेक्षा या वर्षीचं उत्पन्न कमी असेल तर विमा भेटणार. अशा अटी आहेत का दुसऱ्या विम्याच्या बाबतीमध्ये? जर समजा गाडीचा विमा आहे किंवा आपण LIC काढतो, आपण स्वतःचा विमा उतरतो, अशा अटी असतात का कुठं? म्हणजे ह्या अटी घालण्याचं कारण काय की शेतकऱ्यांना विमा नाही मिळाला पाहिजे अशा प्रकारच्याच तरतुदी या लोकांनी करून ठेवलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे हे सगळं चुकीचं आहे. ही सगळी योजना खरं तर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान कसं मिळेल, कारण आता हवामान बदललेलं आहे आणि त्या बदलत्या हवामानानुसार पीक परिस्थिती, आता काल इगतपुरीला आम्ही गेलो, तिथं प्रचंड पाऊस आहे आणि लातूर जिल्ह्यात किंवा इथं पुण्यात बघतोय पाऊस नाही, अनेक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या आताची परिस्थिती आहे. आणि मग तिथं पाऊस नाही, अशा परिस्थितीत अनेक वेळा दुष्काळ जाहीर होते. मला सांगा, दुष्काळ जाहीर कोण करतंय? शासन जाहीर करते. शासनानं जर दुष्काळ जाहीर केला म्हणजे काय की शासन सांगतंय की दुष्काळ आहे म्हणजे उत्पन्न झालेलं नाही, शेतकऱ्यांना शेतकरी तोट्यात आलाय, बरोबर, म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पिकलं नाही.
जर समजा शासनानं दुष्काळ जाहीर केला तर दुष्काळग्रस्त भागात विमा कंपनीनं विमा दिला पाहिजे का नाही? शासनानं दुष्काळ जाहीर केलाय ना. परंतु त्यावेळेस जर आपण बघितलं, ज्या वर्षी शासन दुष्काळ जाहीर करते एखाद्या तालुक्यामध्ये, त्या तालुक्यात त्या वर्षी तिथं विमा मिळत नाही. विमा कंपनी म्हणते उत्पन्न जास्त झालंय, उत्पन्न जास्त दाखवलं जाते. आणि हे लोक म्हणतात की शासन म्हणतंय, शासन मान्य करतंय की दुष्काळ पडलाय. नेमकं कोणतं खरं? म्हणजे अशा पद्धतीने पीक विमा कंपनीकडून त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांची फसवणूक चालू आहे. आणि पीक विमा शेतकऱ्यांना मिळू नये यासाठी हे सगळी धडपड किंवा या सगळ्या अटी घातल्या जातात. 100%. पण एकीकडे पीक विमा न देण्यामागची ही जी कारणं तुम्ही सांगितली, तसंच काहीसं शेतकऱ्यांना हमी भावाचा पण प्रश्न उद्भवतो. हमी भाव मिळत नाही. एक सांगतो तुम्हाला, आता सोयाबीनचा जर भाव बघितला आपण, तर सोयाबीनचा भाव 4,000च्या आसपास आहे. गेल्या वर्षीचा सोयाबीनचा भाव आपण सोयाबीनचा हमी भाव जर गेल्या वर्षीचा आपण बघितला तर जवळपास 5,000च्या 48-49 रुपये हमी भाव होता. आणि यावर्षी 200-300 रुपयांनी त्याच्यामध्ये वाढ झाली आहे. 5,100 5,200च्या आसपास हमी भाव आहे. परंतु या हमी भावाची अंमलबजावणी होती आहे का, हा पहिला प्रश्न आहे. आज जर समजा हमी भाव हा जाहीर झालाय, परंतु मार्केटमध्ये भाव काय मिळतोय? 4,000. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 4,000 4,041 सोयाबीन घेतलं जाते, शेतकऱ्यांचं सोयाबीन. आणि जर समजा त्या हमी भावाची अंमलबजावणीच होणार नसेल तर केंद्र शासन कशासाठी हमी भाव काढते? मुळामध्ये हमी भाव चुकीच्या पद्धतीने काढले जातात. कृषी मूल्य आयोग जे महाराष्ट्राचा असतो, तो कृषी मूल्य आयोग हा हमी भाव काढत असतो. आणि तो कृषी मूल्य आयोगाच्या माध्यमातून उत्पादन खर्च किती झालाय आणि त्याच्यामध्ये स्वामीनाथन आयोगाची जी शिफारस आहे, उत्पादन खर्च अधिक 50% नफा, अशा पद्धतीने शिफारस त्या केंद्राच्या कृषी मूल्य आयोगाकडे केली जाते, केंद्राकडे केली जाते. आणि केंद्राकडून ते हमी भाव जाहीर होतात. मुळामध्ये जी उत्पादन खर्च काढण्याची जी पद्धत आहे, 3 पद्धती आहेत त्याच्यामध्ये, A2 प्लस FL आणि C2 पद्धत ही व्यापक आहे. सगळ्या पद्धतीचा शेतकऱ्यांचा खर्च त्यामध्ये पकडला जातो. स्वामीनाथन आयोगानं असं सांगितलं होतं की C2 पद्धत गृहीत धरून त्या पद्धतीनं शेतकऱ्यांना हमी भाव द्या. परंतु C2 पद्धत ही धरली जात नाही. A2 प्लस FL पद्धतीनं हमी भाव दिला जाते. परंतु हा हमी भाव जरी समजा A2 प्लस FL पद्धतीनं दिला काय आणि C2 पद्धतीनं दिला काय, त्या हमी भावाची कधीच एकदाही अंमलबजावणी होताना दिसत नाही. कायदा असं सांगतंय की शेतीमालाची खरेदी विक्री जर हमी भावापेक्षा व्यतिरिक्त झाली, हमी भावानंच केली गेली पाहिजे असा कायदा आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर शेतीमालाचा खरेदी विक्री झाली तर गुन्हे दाखल करा. परंतु आजवर महाराष्ट्रात एकही गुन्हा दाखल झाल्याचं उदाहरण नाही. आणि मग जर समजा गुन्हे दाखल होणार नसतील, कायद्याची कडक अंमलबजावणी होणार नसेल, शेतकऱ्याला भाव मिळणारच नाही. नुसते हमी भाव जाहीर होऊन उपयोग काय? हमी भावाची अंमलबजावणी पण झाली पाहिजे ना. आणि त्याच्यामुळं सगळ्यात मोठी समस्या आहे की शेतकऱ्यांना भाव भेटत नाही. आता आपण जर बघितलं 2014च्या निवडणुकीच्या वेळेस, 14च्या अगोदर काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती, त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं की शेतकऱ्यांना सोयाबीन हे जवळपास त्यावेळेस 5,000 रुपये भाव होता त्यावेळेस 2014ला, तर सोयाबीनला 8,000 रुपये मिळाले पाहिजे अशी त्यांनी मागणी केली होती. आता ह्यांचं सरकार आहे, त्यांच्या सरकारमध्ये म्हणजे 10 वर्षानंतर सांगतोय मी, त्यांच्या सरकारमध्ये 10 वर्षानंतर सोयाबीनला भाव मिळते 4,000. गप्पा आहे, ते एकदाही म्हणत नाहीत. त्यावेळेस 8,000ची मागणी केली, मग आता भेटत नाही ना तो भाव. मग काय करताय तुम्ही शेतकऱ्यांसंदर्भात? सोयाबीनला भाव मिळत नाही, कापसाला भाव मिळत नाही, तुरीला भाव मिळत नाही, ऊसाला भाव मिळत नाही. तुम्ही काय करताय? शासन म्हणून काय करताय? फक्त आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत एवढं म्हणलं की झालं का? असा विषय. असाच एक घोषणा त्यांनी, म्हणजे हमी भावाची एक जे तुम्ही उदाहरण दिलं तशाच पद्धतीची एक घोषणा राज्य सरकारने या विधानसभेच्या आधी केली होती की शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करू. मात्र ती कर्जमाफी अद्यापही झालेली दिसत नाहीये. त्यात महायुती सरकारमध्येच त्यांच्यात वाद आहेत की कर्जमाफी करायची का नाही. एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही कर्जमाफी करू, दुसरीकडे उपमुख्यमंत्री येऊन म्हणतात आम्ही शब्दच दिला नाही कर्जमाफीचा. नेमकी कर्जमाफी होणार आहे का? अपेक्षा तरी आहे का आता शेतकऱ्यांना? नाही, खरं सांगू का, शेतकऱ्यांना राजसाहेबांचं अनेक वेळा माझं राजसाहेबांचं आमचं ग्रामीण भागातल्या पदाधिकाऱ्यांचं साहेबांचं बोलणं होतं. शेतकऱ्यांना जर भाव मिळाला ना, चांगल्या पद्धतीचा जर भाव मिळाला शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही जर भाव मिळाला तर. परंतु शेतकऱ्यांना भाव मिळत नाही आणि त्याच्यामुळे शेतकरी आत्महत्येपर्यंत पोहोचतोय. आणि म्हणून या कर्जमाफीची गरज भासते. आणि म्हणून आता
बच्चू कडू साहेब आंदोलन करतात की कर्जमाफी मिळाली पाहिजे. त्यांच्या आंदोलनाला बाळा नांदगावकर साहेब तिथं आंदोलनात गेले, ते मनसेनं पाठिंबा पण दिलाय. विषय असा आहे की कर्जमाफी मिळाली पाहिजे, 100% मिळाली पाहिजे, परंतु शासनानं निवडणुकीच्या पूर्वी या लोकांनी स्वतः देवेंद्र फडणवीस असतील किंवा मंत्री असतील, त्यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर केलं होतं, त्यांच्या जाहीरनाम्यात होतं की कर्जमाफी आम्ही करणार म्हणून. परंतु आता निवडणूक संपली, रात गई बात गई, त्यांचं काम साधलं आणि त्यांचं काम त्यांचं सरकार आलं, सगळं झालं, शेतकरी वाऱ्यावर. नेहमीप्रमाणे त्यांनी आता परत आणखीन घोषणा फिरवली की नाही, काही जण म्हणतात आम्ही तसं म्हणलोच नव्हतो, शेतकरी कर्जमाफी करणार असं आम्ही म्हणलोच नव्हतो. म्हणजे हे खोटारडं सरकार आहे. खरं तर यांना काही देणं घेणं नाही शेतकऱ्यांचं, फक्त निवडणुकीत मतदान घ्यायचंय. मतदान झालेल्या दुसऱ्या दिवशी शेतकरी मेला तरी चालतो, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि म्हणून हे खोटारडे लोक आहेत. कर्जमाफी 100% झाली पाहिजे. त्या बच्चू कडू साहेबांचं जे आंदोलन चालू आहे त्याच्यामध्ये मनसेच्या वतीनं आम्ही सहभाग पण नोंदवणार आहोत. कर्जमाफीसाठी आम्ही पण समजा त्या पद्धतीने प्रयत्न करणार आहोत. परंतु कर्जमाफी ही आज सध्यापुरती का होईना, जोपर्यंत चांगल्या पद्धतीचे भाव मिळत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्याला कर्जमाफी ही गरजेची आहे आणि ती मिळाली पाहिजे. जसं कर्जमाफीमध्ये सरकारचा, महायुती सरकारचा जो समन्वय, अंतर्गत समन्वय तो उघडकीस होतोय, तसंच सरकार आणि प्रशासन यांच्यातला जो समन्वय तो पण, त्यातला पण अभाव बरेच वर्ष समोर आलाय आणि त्यातनं शेतकरी भरडला जातोय. याचं आणखी एक उदाहरण म्हणजे बोगस बी बियाणांचं आपण घेऊ शकतो. गेल्या काही महिन्यांमध्ये, गेल्या काही वर्षांमध्ये या बोगस बी बियाणांचं प्रमाण जे बाहेरच्या राज्यातून इथे येत आहे ते वाढलंय. हे थांबवायला सरकार अपयशी पडतंय का? 100% तुम्ही जो म्हणताय तो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे सध्या. की गेल्या वर्षी मी काही ठिकाणी बोगस बियाणं शासनाच्या निदर्शनास आणून दिलं. बोगस खतं, जे DAP खत आहे, जशाच तसं DAP खताचे पोते, आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे साठा आढळला किंवा बियाण्याचा साठा आढळला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी. आणि ह्या सगळ्या गोष्टी खरं तर या गुणनियंत्रण विभागानं, शासनाला याची माहिती आहे किंवा असं बोगस खताचा, बोगस बियाण्याचा पुरवठा केला चालला आहे, बोगस कीटकनाशकांचा पुरवठा केला चालला आहे, या सगळ्या गोष्टी शासनाला माहीत आहेत. परंतु जो गुणनियंत्रक विभाग आहे शासनाचा, त्या गुणनियंत्रक विभागाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीवर कंट्रोल केलं पाहिजे. आणि त्या संदर्भानं 2022ला की मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांना दुबार तिबार पेरणी करावी लागली होती की बोगस बियाणं मध्य प्रदेशातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर आलं. आणि त्याच्या संदर्भात त्या शेतकऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर समजा बोगस बियाणं आलं असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्या बोगस बियाणे ज्या कंपन्यावर. आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांना पण मदत करा, या संदर्भानं आम्ही आंदोलन केलं. अक्षरशः मी कृषी सहसंचालक कार्यालय लातूरचं फोडलं तिथं 2022मध्ये, किंवा शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. परंतु तेवढ्या वेळेपुरतं ती कारवाई होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर समजा शेतकऱ्यांना, जे शेतकरी बियाण्याच्या बाबतीमध्ये किंवा खताच्या बाबतीमध्ये शासनावरती अवलंबून आहेत, युरिया खताचा साठा शासनावरती अवलंबून आहेत शेतकरी, आणि जर समजा शासनाकडूनच या कंपन्यावर नियंत्रण न ठेवल्यामुळं जर समजा शेतकऱ्यांना बोगस खताचा आणि बियाण्याचा पुरवठा होत असेल, कीटकनाशकाचा पुरवठा होत असेल, तर खरोखर म्हणजे सगळेच लुटतायत, तर आम्ही पण लुटू, अशा पद्धतीनं कुठतरी ह्या सगळ्यांनी मिळून मोहीम चालू केली आहे का, असं मला शंका येते. किंवा तुम्ही असं कसं होऊच देता? 4 महिन्यापूर्वी खरीपाची समजा पेरणी आहे, तर 4 महिन्यापूर्वीपासून कृषी विभागानं तयारी केली पाहिजे, किंवा बोगस बियाणं मार्केटमध्ये नाही आलं पाहिजे. एवढी तयारी करून सगळे जिल्हा परिषदचा कृषी विभाग आहे, शासनाचा कृषी विभाग आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं तयारी, गुणनियंत्रण विभाग आहे, सगळेजण तयारी, नुसती कागदोपत्री तयारी. परंतु मार्केटमध्ये हे रोखण्यापासून हे अपयशी ठरलेत. आणि खरं तर हे सरकारचं यश आहे म्हणायला, अपयश आहे म्हणायला हरकत नाही. सरकारचं बिलकुल या गोष्टीकडे लक्ष नाही आणि म्हणून हे शेतकऱ्यांच्या पदरी मारलं जातंय. नक्कीच शेतकऱ्यांना जसा सरकारच्या योजनांचा आधार असतो तसंच स्थानिक लेवलवर साखर कारखान्यांचा एक वेगळा आधार असतो. हे सगळे साखर कारखाने ते खरंच शेतकऱ्यांच्या फायद्याचे ठरत आहेत का? कारण मध्यंतरी पनगेश्वर साखर कारखान्यात जो काही प्रकार घडला त्याविरोधात तुम्ही आंदोलन केलं. एकंदरीत ते आंदोलन, तो प्रकार आणि साखर कारखाने या सगळ्या विषयी सविस्तर बोलावं असे पाहिजे. खरं सांगायचं झालं तर मी आज साखर आयुक्त कार्यालयामध्ये गेलो होतो आणि तिथं शेतकऱ्यांच्या संदर्भानं साखर आयुक्तांना भेटलो. जेवढे साखर कारखानदार आहेत, मी जबाबदारीने सांगतोय की हे लोक शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करताना दिसत नाहीत.
अनेक कारखान्यांमध्ये रिकव्हरी चोरी होते आहे, अनेक कारखान्यामध्ये वजनाच्या काटेमारी होते आहे, अनेक कारखान्याच्या माध्यमातून जे समजा त्यांचे तोडणी वाहतूकदार असतील किंवा आता हार्वेस्टर आलेत, ते हार्वेस्टरवाले तिथं गेल्यानंतर शेतकऱ्याकडून पैसे घेण्याचं प्रमाण असेल किंवा शेतकऱ्यांना वेळेवर पैसे न देण्याचं काम. म्हणजे आता समजा जर उदाहरण द्यायचं झालं तर समजा लातूर जिल्हा आहे, तर लातूर जिल्ह्यामध्ये काही कारखान्याकडून समजा रिकव्हरी जी आहे, त्या रिकव्हरीवर FRP अवलंबून असते. रिकव्हरी चोरीचं प्रमाण, रिकव्हरी काही कारखान्याकडून 9 दाखवली जाते, काही कारखान्याकडून 9.5, 10, 11 एकाच भागातला ऊस जातो ना त्या कारखान्याला. वेगवेगळी रिकव्हरी कसं काय येते? पश्चिम महाराष्ट्रातली रिकव्हरी 12च्या पुढं चलते, त्याच्यामुळं तिथं मराठवाड्यापेक्षा जवळपास 400-500 रुपयानं भाव जास्त असते. मराठवाड्यात जवळपास सगळे कारखाने रिकव्हरी चोरी करतात आणि या सगळ्या माध्यमातून कुठंतरी शेतकऱ्यांची लूट होती आहे. आणि आता पनगेश्वर कारखाना आहे, पनगेश्वर कारखान्यानं गेल्या 3 वर्षापासून शेतकऱ्यांचे पैसे दिलेले नाहीत. पुन्हा तोडणी वाहतूकदारांचे शेतकऱ्यांचे 3 कोटी रुपये आहेत, तोडणी वाहतूकदारांचे 2.5 कोटी रुपये आहेत. आता तो कारखाना विक्री झालाय, कारखाना विक्री झाल्यानंतर त्या कारखान्याच्या 15 कोटी रुपयाचे शेतकऱ्याचे शेअर्स आहेत, ते शेअर्स लॅप्स झाले म्हणून सांगितलं नव्या प्रशासनानं. त्यानंतर जो कर्मचाऱ्याच्या पगारी आहेत, 12.5 कोटी रुपये कर्मचाऱ्याच्या पगारीचे थकीत आहेत, ते पैसे ते द्यायला तयार नाहीत. म्हणजे कारखाने शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत का शेतकऱ्यांना मारणारे आहेत, अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारखाने दिवाळखोरीत दाखवायचे नसतात, कारखाने दिवाळखोरीत दाखवायचे, पुन्हा ते कोर्टातून लिलाव करायला लावायचा, पुन्हा लिलाव करून कमी भावात आपणच घ्यायचा. अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना एका कारखानदार, बऱ्यापैकी कारखानदार म्हणायला हरकत नाही, लुटण्याचं काम करतायत. आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये ह्या सगळ्या कारखानदारांना या माध्यमातून मी इशारा देतो की तुम्ही आता इथून पुढे बंद करा, कारण आता मनसे हे खपवून घेणार नाही. अनेक वेळा मनसेनं या बाबतीत आंदोलनं केलेत. आता पूर्ण महाराष्ट्रभर या सगळ्या संदर्भानं शेतकऱ्यांना FRP प्रमाणे पैसे मिळाले पाहिजेत. जर FRPचा कायदा आहे 14 दिवसात पैसे द्यायचे असतात शेतकऱ्यांचे, जर समजा 14 दिवसात शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत तर शेतकऱ्यांना व्याजानं पैसे द्यायचा कायदा आहे. एकदाही एकाही कारखान्यानं व्याजानं पैसे दिले नाहीत 14 दिवसात, तर देतच नाहीत. कायद्याची अंमलबजावणी होतच नाही ना, आणि मग शेतकऱ्याची लूटच होणार. जर आपण बघितलं तर या सगळ्या साखर कारखान्यांमध्ये बहुतांश साखर कारखान्यांचे मालक हे राजकारणी आहेत आणि सत्ताधारी आहेत. एकीकडे सत्ताधाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मिळणारी मदत कमी होते किंवा ती मिळणं कमी झालंय, आणि दुसरीकडे याच सत्तेतले काही लोक जे साखर कारखान्यांचे मालक आहेत ते शेतकऱ्यांची अशी पिळवणूक करतात, त्यामुळे दोन्हीकडनं शेतकऱ्याचं नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला खरी गरज असते ती मदतीची, आधाराची. तो आधार आपण वेगवेगळ्या उपक्रमांमधून देतो. मग त्यात कृषी प्रदर्शन असेल किंवा शेतीचा दवाखाना असेल, या उपक्रमांबद्दल काय सांगाल? त्याची कल्पना कशी सुचली आणि कधीपासून सुरू आहे? विषय असा आहे की सध्या शेतकऱ्यांमध्ये सगळीकडं शेतीमालाला भाव भेटत नाही, हवामानाची बदलती परिस्थिती, या सगळ्या गोष्टीमुळे शेतकरी परेशान आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे. जर समजा आपण बघितलं तर अमेरिकेमध्ये जर समजा सोयाबीन बघितलं आपण, अमेरिका, ब्राझील, तिथली उत्पादकता आपल्यापेक्षा 3.5 पटीने जास्त आहे. आपलं एका एकरला 7 क्विंटल 8 क्विंटल सोयाबीन निघते, आणि तिकडे जर बघितलं तर 25-30 क्विंटलपर्यंत सोयाबीन जात आहेत, म्हणजे एका एकरला. त्याच्यामुळे तिथं भाव कमी असला तरी ते त्यांना परवडतं आहे. आणि म्हणून शेतीची उत्पादकता वाढणं गरजेचं आहे. जसं की समजा आता खरं जर समजा बघायला झालं तर समजा आपण जर बघितलं तर उत्पादकता वाढण्यासाठी आपण आधुनिक शेतीची कास धरली नाही आतापर्यंत, आपण पारंपरिक शेतीत करतोय, ही गोष्ट कारणीभूत आहे. जर समजा आपण इस्रायलला बघितलं तर इस्रायलला आपल्या एवढी सुपीक जमीन नाही, त्यांचं वाळवंट असल्यासारखं आहे, किंवा आपल्या एवढा पाऊसही तिथं पडत नाही. आपल्या दुष्काळात जेवढा पाऊस असतो त्याच्यापेक्षा कमी पाऊस त्यांचा रेग्युलर असतो. आणि असं असताना सुद्धा तिथे जागतिक दर्जाची शेती आहे, कारण पाण्याचा थेंब ना थेंब कसा वाचवायचा या सगळ्या गोष्टीवर, आणि नवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती कशी करायची या सगळ्या गोष्टीवर ते काम करतायत. आणि म्हणून की आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून जर समजा या शेतकऱ्यांना आधुनिक शेती कशी करायची हे तंत्र शिकवण्यासाठी जर समजा कृषी प्रदर्शनं ग्रामीण भागात भरवले. आता कृषी प्रदर्शनं पुणे, मुंबई, नाशिक, म्हणजे समजा नाशिक आणि पुणे ह्या भागात जास्त होतात, परंतु ते बी कुठल्या पक्षाच्या वतीनं होत नाहीत. एकमेव महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे जो कृषी प्रदर्शनं घेतो.
आणि ते राजसाहेबाच्या मार्गदर्शनानुसार. आणि ग्रामीण भागात जिथं खरी गरज आहे तिथं ते प्रदर्शनं झाली पाहिजेत आणि तिथल्या शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची कास धरली पाहिजे. आता मी या म्हणजे आता 2 महिन्यापूर्वी प्रदर्शन घेतलं. त्या प्रदर्शनामध्ये काही शेतकऱ्यांचे सत्कार केले की जे कृषी विभागामार्फत ज्या स्पर्धा भरवल्या जातात खरीप पिकाच्या, त्याच्यामध्ये लातूर जिल्ह्यातल्या काही शेतकऱ्यांनी एका एकरला 18 क्विंटल तूर काढली. एका एकरला काही शेतकऱ्यांनी 20 क्विंटल 22 क्विंटल सोयाबीन काढलं. त्यांनी का काढलं, का काढू शकले ते? बाकी इतर सगळे शेतकरी जर बघितलं आपण 7 क्विंटल 8 क्विंटलमध्ये, म्हणजे त्या लोकांनी आधुनिक शेतीची कास धरली. काही पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी आहेत, त्या लोकांनी जवळपास एका एकरला 125 टन ऊसापर्यंत त्यांनी गेलेत. मराठवाड्यातला शेतकरी आणखीन 40 एकरला 40 टन उत्पादन काढतोय. म्हणजे कुठंतरी आपण त्या बाबतीत कमी पडतोय. आणि म्हणून आधुनिक शेती कशा पद्धतीने करावी, आधुनिक अवजारं काय काय आहेत, वेगवेगळे तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन शेतकऱ्याला मिळावं, या हेतूनं मनसेच्या माध्यमातून कृषी प्रदर्शने घेतली जातात. आणि शेतीचा दवाखाना नावाची जी संकल्पना आहे, ही संकल्पना की आता पारंपरिक शेती पद्धतीची मी म्हणलं आता तुम्हाला की ते करत असताना शेतकरी काय करतोय की माती परीक्षण करत नाही, पाणी परीक्षण करत नाही. त्याच्यामुळं मातीमध्ये नेमकं कुठलं खताची कमतरता आहे, मूलद्रव्याची कोणत्या कमतरता आहे हे त्याला लक्षात येत नाही. आणि या सगळ्या गोष्टी लक्षात न आल्यामुळं सगळ्यांनी DAP टाकलं तर मी पण DAP टाकलं, सगळ्यांनी हे फवारलंय म्हणून मी पण हे पण फवारलं, अशा पद्धतीनं शेतकरी करतोय. म्हणून त्याच्यामुळं जर समजा शेतीच्या दवाखान्याच्या माध्यमातून माझी म्हणजे राजसाहेबांची आमची जी चर्चा झाली ती आमची संकल्पना अशी आहे की शेतकऱ्यांचं माती परीक्षण आणि पाणी परीक्षण आपण करून देणार. जसा रक्ताचा आपण अहवाल बनवतो आपण आरोग्य तपासणी करत असताना, आणि त्या पद्धतीनं त्या अहवालाच्या नुसार ट्रीटमेंट दिली जाते, तसं माती परीक्षण पाणी परीक्षण करून मातीचा पूर्ण अहवाल पाण्याचा अहवाल बनवणार. आणि तुमची शेती कोणत्या खत वापरण्यासाठी योग्य आहे, तुमचं शेतीमध्ये कुठलं पीक घेणं योग्य आहे, या सगळा असा अहवाल आम्ही तिथं त्या जे शेतीचा दवाखाना आहे तिथं आम्ही कृषी तज्ज्ञ लोक बसवणार आणि त्यांच्या माध्यमातून तो अहवाल देणार. म्हणजे शेतकऱ्यांना जर समजा आपण या सगळ्या गोष्टी दिल्या तर 100% पुढल्या काळात उत्पन्न दुप्पट होऊ शकते. मी माझ्या भागात त्या पद्धतीनं काम चालू केलं आहे आणि मी तिथं करून दाखवणार. करून दाखवल्यानंतर माझी अशी इच्छा आहे की मी जर एक मॉडेल तयार केलं तर ते मॉडेल पूर्ण महाराष्ट्रात होईल. त्या पद्धतीनं माझ्या भागात वेगवेगळे कृषी मेळावे आयोजित करणं असेल, वेगवेगळ्या तज्ज्ञ लोकांचं शेतकऱ्याला मार्गदर्शन असेल, या सगळ्या गोष्टी पुढल्या काळात मी करतोय आणि करणार आहे. आणि हे सगळा उद्देश की शेतकऱ्यांचं उत्पन्न जर वाढलं तर भाव जरी कमी असला तर शेती 100% परवडते, मग बाकी कुठल्याच गोष्टीची गरज नाही. त्याच्यामुळं बदलत्या हवामानानुसार शेती कशी करावी, हवामान तर बदलायला आहे, तर नवनवीन समजा आता रेशीम शेती आहे, रेशीम शेतीचा पर्याय चांगला आला आहे, किंवा फळबाग आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं कशा पद्धतीनं शेती करावी म्हणजे संपूर्ण देशभरामध्ये किंवा संपूर्ण जगभरामध्ये कशा पद्धतीची शेती केली जाते हे सगळे शेतकऱ्यांसमोर उभं करण्यासाठी म्हणून हे सगळे उपक्रम पुढल्या काळात आता सध्या आमचे चालू आहेत आणि पुढल्या काळात मोठ्या प्रमाणावर पूर्ण महाराष्ट्रभर घ्यायचे. नक्कीच सर, हे सगळेच उपक्रम उल्लेखनीय आहेत. या इंटरव्ह्यूच्या या मुलाखतीच्या शेवटाला आपण आलोय. जाता जाता शेतकऱ्यांना काय एक आवाहन कराल? मला शेतकऱ्यांना एवढंच सांगायचं की हे लोक, हे राजकारणी जे लोक आहेत, ह्या राजकारणी लोकांच्या नादी लागू नका. शेतकरी म्हणून एकजूट करा आणि ती एकजूट फक्त लढण्यापुरती नाही, सर्वांनी एकजूट होऊन तर अन्यायाविरोधात आपल्यावर जो अन्याय होते किंवा आपल्याला लुटलं जातं त्याच्या विरोधात लढलं पाहिजे. परंतु निवडणुकीत सुद्धा शेतकऱ्यांनी एकजूट दाखवली पाहिजे की आपल्यासाठी कोण काय करतंय. खरोखर हे लोक, हे राजकारणी आपल्यासाठी काही करतायत का फक्त निवडणुकीपुरतं बोलतायत. आता मी तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो. तेलंगणा आपल्या बाजूचं राज्य आहे. त्या तेलंगणामध्ये चंद्रशेखरराव मुख्यमंत्री असताना त्यांची मुलगी कविता म्हणून त्या निजामाबाद मतदारसंघातून थांबली होती आणि त्या कविता जिथं थांबली होती तिथं हळद उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला होता आणि त्या सरकारनं तो सोडवला नाही. तर तिथं जवळपास त्या निवडणुकीमध्ये शेतकरी उभा टाकले. निवडणुकीला 600-700 शेतकऱ्यांनी फॉर्म भरले आणि प्रत्येक गावातल्या शेतकऱ्यांनी असं ठरवलं की आपल्या माणसाला उभं करायचं, सगळे म्हणजे मतदान करायचं. सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून जवळपास 80,000च्या जवळपास मतदान घेतलं आणि त्या कविताचा, जो चंद्रशेखररावची मुलगी होती, तिचा पराभव केला. म्हणजे शेतकऱ्यानं ठरवल्यास काय होऊ शकतं हे जसं त्यांनी दाखवून दिलं.
तसं शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची तंत्रज्ञानाची तर आधुनिक शेती तर करायची आहे, उत्पन्न वाढवायचं आहे. पण जर समजा आपल्याला लुटलं जात असेल, जो कोणता पक्ष किंवा जो कोणते राजकारणी आपल्याला लुटतायत त्यांच्या विरोधातही शेतकऱ्यांनी पेटून उठलं पाहिजे आणि शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान हे करून स्वतःची प्रगती कशा पद्धतीनं करता येईल हे सुद्धा बघितलं पाहिजे. हे मी या माध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो. नक्कीच ही संपूर्ण मुलाखत आपण ऐकली. शेतकऱ्यांचे आज जे महाराष्ट्रातले किंवा सगळीकडचेच प्रश्न आहेत ते अतिशय गंभीर आहेत. शेतकऱ्यांची अवस्था म्हणजे शेतकरी हा फक्त नावापुरता राजा राहिला आहे का असा प्रश्न विचारायला भाग पाडणारी आहे. आपल्या महाराष्ट्रात एखाद्या साखर कारखान्याच्या निवडणुकीत पुतण्यानी काकाला मात दिली या गोष्टीच्या बातम्या आठवडाभर रंगवून सांगितल्या जातात. मात्र एखाद्या शेतकऱ्यांनी जर आत्महत्या केली तर त्यामागची कारणं शोधणारा किंवा प्रशासनाकडे त्याचा जाब विचारणारी एकही बातमी आपल्याला बघायला मिळत नाही. हे खरं या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. त्या सगळ्या प्रश्नांकडं आपलं लक्ष वेधलं जावं किंवा ते प्रश्न आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचावेत याच्यासाठीचा हा एक प्रयत्न होता. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी मनसे सोशलच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.